महायुतीत धुसफूस नाही खुशखुश आहे. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर. आम्ही रडणारे नाही लढणारे, शिंदेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास खलबत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीमुळे चर्चा नवधाण, तर शहांची सदिच्छा भेट घेतल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली. महायुतीतील तक्रारींच्या चर्चावरून खासदार कोल्हेंचा शिंदेंना टोला. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. बारामतीत अजित पवारांची टोलेबाजी. दादांच्या वक्तव्यावरून सभेत एकच हशा. मुंबई पालिकेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली. आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका. ठाकरेंचा निर्धार, तर पालिकेवरती महायुतीचा झेंडा. शिंदेंचा पलटवार. लाडक्या बहिणी, जरी ती बहीण काँग्रेसची होती तरी ती 1500कडे पाहून बरोबर तिने आमचे बटन दाबलं. विधानसभेला माझ्या विरोधात हवा होती, माझं देखील काही खरं नव्हतं. जळगावातील सभेत मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी तळोजा जेलमध्ये आत्महत्या. 3.5 महिन्यांपासून होता तळोजा जेलमध्ये. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू. डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप, तर कारवाईची मागणी. आणि भूषण गवई होणार देशाचे 52वे सरन्यायाधीश. 14 मे रोजी घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ. इकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवसेनेकडून भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी राष्ट्रवादीकडून सुद्धा जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा एकदा समोर येण्याचं कारण म्हणजे अमित शहांचा रायगडचा दौरा. रायगड दौऱ्याच्या वेळेला शहांनी तटकरेंच्या घरी जात स्नेहभोजन केलं. मंत्रिपदाचा मार्ग पोटातून ओठावर जाईल असा तटकरेंचा प्रयत्न असल्याचं राजकीय पंडितांकडून बोललं जात होतं. तर दुसरीकडे मुंबईमध्ये अमित शहा आणि शिंदेंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदेंनी तातडीने भरत गोगावलेंना मुंबईमध्ये बोलवून घेतल्यामुळे पालकमंत्री पदाबाबत घडामोडींना वेग असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत तातडीने बोलवून घेतल्याच्या चर्चेनंतर गोगावलेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला आहे. पक्षाचे काय काम आहेत, इतर काय घडामोडी आहेत, आता आम्हाला 15 तारखेला यांचा प्रवेश करायचा आहे, त्याच्यावर आम्हाला काय चर्चा, अशा काही गोष्टी असतात. शेवटी पक्ष बांधणी, पक्ष वाढवणं आणि जी काय जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे मंत्र्यांची, ती आम्हाला पार पाडली. तर दुसरीकडे गोगावलेंना तडकाफडकी मुंबईमध्ये का बोलवून घेतला असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. अरे मुंबईला आमचं काम तुम्ही फार म्हणजे आमच्या मनामध्ये काय, भरत गोगावलेच्या मनामध्ये काय, कोणाच्या मनामध्ये काय ते तुम्ही बातम्याद्वारे चालवता. अरे तुम्ही हे चालवा ना. आता हे नवीन नवीन प्रवेश होत आहेत, विकास होतो आहे, चाललंय सगळं, कालचं हे सगळं चालवा. तर पालकमंत्री पदावर सुद्धा लवकरच मार्ग निघेल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होते त्याच्यावर. आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याचा यंदा TPCचा प्लॅन पण जिथं वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे. त्याच्यातनं मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल. तर पालकमंत्री पदाच्या चर्चेवरती बोलताना आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये, तो सुटेल का मग? बघा, पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल मला. पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये, तो सुटेल का मग? बघा, पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल मला. खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाची जेवण वगैरे होतं. पण ठीक आहे, अशी स्नेह भोजनं व्हायला पाहिजे. पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही. रायगड सारख्या जिल्ह्यात म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या
नावानं प्रवचन दिलं रायगडावर, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही. लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आता सर्वच पक्षांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. फक्त मोर्चे बांधणी नाही तर वार पलटवार सुद्धा सुरू झालेली आहेत. मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका असं आहे म्हटलेलं आहे. ठाकरेंच्या निर्धारावरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलाय. 15 वर्ष मुंबईकरांना तुम्ही फसवलं, बीएमसीवरती महायुतीचा झेंडा फडकणार असं शिंदे म्हणाले. काल परवाकडे बातमी पण आल्या की उद्धव ठाकरेंची मोठी खेळी आपले काही मोठ्याच असतात. आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्याच्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिवपद दिलेलं आहे. सुधीरला तरी आणखी मुंबईमध्ये इकडे तुला पळवणार आहे, कळलं ना? तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा. शिवसेनेचा भगवा फडकेल असं म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे. युटर्न घेणाऱ्यांचा का यूज अँड थ्रो करणाऱ्यांचा? का दरवेळेला त्या खड्ड्यामधून तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं केलं? का कॉन्क्रीटचे रस्ते तुम्ही 15 वर्षापूर्वी केले नाही? मुंबईकर यावेळेस का गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो महायुतीचं मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल कामाच्या जोरावर. दरम्यान मुंबईतल्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार सामना रंगलाय. बघूया. आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे. आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही. मोर्चा कोणी काढायचा? अरे 15-20 वर्ष तुम्हीच होते ना, 15-20 वर्ष तुम्हीच होते. आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले जे ब्रिटिश काळात धुवायचे. आम्ही तर रस्ते धुतले, स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने. तुम्ही तर 15-20 वर्ष तिजोरीच धुतली. आम्ही रस्ते धुतले, रस्ते स्वच्छ केले, तुम्ही तिजोरी साफ केली. हा फरक आहे. त्यामुळे काय कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही? एवढे वर्ष काय केलं हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय? सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. सासूसाठी भांडणं केली, सासूच वाटायला आली. धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. पालकमंत्री पदाचा मुद्दा असो की शिंदेंकडील खात्याचा निधी, या आणि अशा विविध मुद्द्यांवरून महायुतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली. या चर्चेला आणखीन हवा मिळाली ती म्हणजे मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे. सह्याद्री अतिथीगृहावरती दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळेला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. शिंदेंनी जरी सदिच्छा भेट असल्याचं म्हटलेलं असलं तरी सुद्धा या भेटीचे अनेक राजकीय अर्थ आता काढले जाऊ लागलेले आहेत. अर्थ खात्यातून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी अमित शहांकडे केल्याची चर्चा असताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेचं खंडन केलेलं आहे. पण विरोधकांनी मात्र यावरून चांगलंच तोंडसूक घेतलंय. नेमकं काय घडलंय आपण बघूया. केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत. ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते. त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय? याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे. दरम्यान या भेटीवरून आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. बघूया.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते. त्यांची भेट एकनाथ शिंदेनी घेतली. मात्र त्यांनी नाराजी दाखवली अमित शहाकडे, कारण का अर्थ खातं आमच्या फाईल सही करत नाही आणि रायगडचं देखील पालकमंत्री पदाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, बस आमच्या अनुभवावरनं सांगतो, बाकी काही नाही. तर या सगळ्या तक्रारींच्या चर्चांचं खंडन करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील. कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे. अजितदादा स्वतः बोलतो आज परत भेट घ्यायला. आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. दरम्यान महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी जोरदार टीका केली आहे. मला वाटतं सातत्यानं होतं ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होतात आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते, कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे. हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते. आणि या पद्धतीनं खरं तर ती एक जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं. पक्षामध्ये आलबेल असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत, पण आमच्या तीनही पक्षामध्ये आलबेल आहे. तर या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा चर्चांचं खंडन करत महायुतीमध्ये धुसफूस नाही तर सर्व काही खुशखुश असल्याचं म्हटलंय. आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो, मग अमित भाई असं म्हणाले. हे तुम्हीच सगळं चालवताय. धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही. दादा पण म्हणाले. आणि आम्ही काम करणारे लोक आहोत. काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत. आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार. इकडे